नमस्कार. आज आपण तोंडात ठेवताच विरघळणारे साबुदाणा बटाटा पापड बघणार आहोत. हे साबुदाणा बटाटा पापड अगदी खुसखुशीत होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. हे पहा, एकदम मस्त झालेत आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे पहा, आपले पापड किती छान झालेत, अगदी मस्त. साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी मी इथे साबुदाणा घेतला आहे. इथे आपल्याला साबुदाणा 250 ग्राम घ्यायचा आहे. वाटीचं प्रमाण म्हणाल तर 1.5 वाटी घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे. इथे आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. जास्त चोळून धुवायचा नाही आहे, हलक्या हाताने धुवायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि यामधलं पाणी काढून टाकलं आहे. आपल्याला इथे साबुदाणा भिजत घालण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे. तर 1.5 वाटी साबुदाणा होता, त्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. म्हणजे साबुदाण्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. आणि हे पाणी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आपलं पाणी छान कडकडीत गरम झालं आहे आणि हे गरम झालेलं पाणी या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पहा. आणि साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे. म्हणजे आपला साबुदाणा छान भिजतो आणि छान असा फुलतो. हे पहा, इथे रात्रभर मी हा साबुदाणा भिजवून घेतला आहे. बघू शकता तुम्ही, साबुदाणा आपला छान असा भिजला गेला आहे आणि एकदम मस्त असा फुलला आहे. हे पहा. हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि इथे मी 250 ग्राम साबुदाणा होता, त्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेत. बटाटे उकडवून घ्यायचेत. हे पहा, मी इथे उकडलेले बटाटे घेतलेत आणि याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. 250 ग्राम साबुदाणा आणि अर्धा किलो बटाट्यामध्ये आपले 50 ते 60 पापड तयार होतात. बटाट्याची सालं काढून घेतली आहेत आणि आपल्याला हे हाताने अशा पद्धतीने फोडून घ्यायचेत, बारीक करून घ्यायचेत. हे पहा, मी इथे बटाटे अगदी बारीक करून घेतलेत. आपल्याला इथे साबुदाणा आणि बटाटे मिक्सरला फिरवून घ्यायचेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे भिजवलेला साबुदाणा आणि ह्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्यात. सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता फिरवायचं आहे. जर पाणी कमी पडत असेल तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी घालू शकता. हे बघा, मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे अशा पद्धतीने. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. 3 ते 4 चमचे पाणी घातलं आहे. पाणी एकदम घालायचं नाही आहे, जसं पाणी कमी पडेल त्या पद्धतीने पाणी घालायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरून घेतलं आहे छान बारीक असं. हे बघू शकता, जास्त पातळ पण नाही. हे आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि राहिलेलं साबुदाणा आणि बटाटे मिक्सरला फिरवून घ्यायचेत थोडं थोडं पाणी घालून. अशा पद्धतीने पापड बनवले तर ते पापड कुणीही बनवू शकेल. अगदी सोपी पद्धत आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे पापड तुम्ही बनवू शकता. हे पहा, इथे मी हे मिक्सरला अशा पद्धतीने फिरवून घेतलं आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपवासाचे पापडचे लिंक दिलेले आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. हे पहा, इथे आपलं हे साबुदाणा बटाटा मिक्सरला फिरवून झालं आहे. हे पहा. आणि हे जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही नको. हे पहा, हे थोडंसं घट्ट वाटतंय तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालणार आहे अर्धा कप. आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण उपवासाचे पापड बनवत आहोत, त्यासाठी मी इथे मिक्सरला हिरवी मिरची फिरवून घेतली आहे. यामध्ये
तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता। हे पहा, आवडीनुसार तिखट घालायचं आहे। तुम्हाला जर इथे उपवासाला जिरे, कोथिंबीर चालत असेल तर ती देखील घातली तरीही छान होतात। चवीनुसार मीठ घातलंय आणि हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मी मिक्स करून घेतलंय। हे आपल्याला एका प्लेटवरती घालून बघायचं आहे पापड। व्यवस्थित घालता येतोय की नाही, ते घट्ट आहे की पातळ, हे पहा अशा पद्धतीने। आणि अशा पद्धतीने चमच्याने पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, एकदम मस्त, हे पहा एकदम छान असा पापड होतोय। इथे आपल्याला याचे पापड बनवून घ्यायचे आहेत। हे पहा, मी इथे प्लास्टिक टाकलंय आणि त्यावरती हे पापड बनवून घेणार आहे। हे पहा, पळीने अशा पद्धतीने गोल फिरवत हे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। पापड आपल्याला जास्त पातळ करायचे नाही आहेत, थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत। पापड जर पातळ झाले तर ते पलटताना तुकडे पडू शकतात। हे पहा, अशा पद्धतीने एकदम मस्त असे पापड तयार होतात। आणि आपल्याला हे कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस छान वाळून घ्यायचेत। इथे मी प्लास्टिकला तेल लावलेलं नाहीये। हे पहा, तुम्हाला जर उपवासाच्या वेगवेगळ्या पापड हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही उपवासाचे व्हिडिओ पाहू शकता। हे पहा, इथे मी अगदी मस्त असे पापड बनवून घेतलेत। इथे आपले साबुदाणा बटाटा पापड तयार आहेत। हे आपल्याला 2 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। अंदाजे 50 ते 60 पापड झालेत। हे पहा, एकदम मस्त 2 दिवसासाठी छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेत मी। हे पहा, इथे आपले साबुदाणा बटाटा पापड तयार आहेत। एकदम मस्त झालेत आणि एकदम पांढरे शुभ्र असे पापड तयार आहेत। इथे मी तुम्हाला हे पापड तळून दाखवणार आहे। कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय। हे पहा, इथे आपलं तेल देखील गरम झालंय। त्यामध्ये हे पापड आपल्याला तळून घ्यायचेत। हे पहा, एकदम मस्त असे पांढरे शुभ्र पापड तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात। हे पहा, एकदम छान झालेत। अगदी खुसखुशीत असे साबुदाणा बटाटा पापड तयार आहेत। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सोबतच एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।